नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदी आता म्हणत आहे की हे बघा, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये ट्रेनिंग दिलं होतं तेव्हा मी तेथे होते। तर आता समर म्हणतो की अहो त्या दिवसाला खूप आता म्हणजे तुम्ही विसरलं असताल, त्या सगळे काही टिप्स आहे ते विसरले असतील। तेव्हा स्वानंदी अच्छा असं म्हणते आणि लगेच आपला हात असा कराटे सारखा ती समरच्या अंगावर घेऊन येते। तेव्हा समर तिचा हात धरतो आणि स्वानंदी मात्र अगदी बघत असते। समर म्हणतो की काय झालं आणि काय करता तुम्ही असं विचारतो। तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की सेल्फ डिफेन्स आणि समर म्हणतो की बघा बर का, मला सुद्धा आता हे सर्व येत आहे। म्हणून तो सुद्धा आता स्वानंदीचा हात धरून दुसरा हात पकडतो आणि बरोबर तसं मात्र कसं स्वतःचं संरक्षण करायचं आहे हे दाखवतो। तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की हो का, म्हणजे मला जर गरज पडली तर तुम्ही मदतीला नक्की धावून येतांत। तेव्हा समर म्हणतो की अहो मदत करायचं तर लांब, पण शक्य जर असेल ना तर अगदी तुम्हाला फुलामध्ये अगदी जपून ठेवेल। आणि तो स्वानंदीला मिठीत घेतो। जेव्हा मी तुमच्या बरोबर नसेल तेव्हाच काय, त्यामुळे आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार असला पाहिजे। तेव्हा स्वानंदी मात्र तिचं संरक्षण कसं करेल हे मात्र आता ती समरला करून दाखवते आणि समरला एका झटक्यात ती बेडवर फेकून देते आणि त्याचा गळा दाबते आणि म्हणते की काय, कसा वाटला माझा प्लॅन बी रेडी। आता समर म्हणतो की खूपच छान आणि अगदी घायाळ झालो मी। तेव्हा आता स्वानंदी हसत असते। स्वानंदी हसते हसते आणि म्हणते की आता मान्य करा, जर वेळ पडली तर स्वतःला डिफेंड करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। तर समर म्हणतो की अहो स्वानंदी, तर स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, अहो खरंच मी स्वतःची काळजी घेईलच आणि मी स्वतःहून मदत मागेल, अजिबात घसरणार नाही। तेव्हा समर म्हणतो की प्रॉमिस। तर स्वानंदी म्हणते की नक्की प्रॉमिस। तेव्हा आता समर आणि स्वानंदी रोमांटिक होत एकमेकांकडे बघत असतात आणि बघता बघता मात्र आता ते दोघे बेडवर येतात आणि असं कित्येक तास मात्र एकमेकांकडे बघत आहे। आणि असं करता करता मात्र ते का आता शॉल अंगावर घेतात आणि मस्त एकत्र एकमेकांच्या मिठीमध्ये आता मिलन त्यांचं होतं आणि दोघंही आता अगदी छान असे एकमेकांमध्ये मग्न झालेले आहेत। तेव्हा सकाळ होते। तेव्हा आता इकडे बाबा सकाळ झाल्यानंतर देवपूजा करत आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तेवढे तेथे आधिरा तयार होऊन येते आणि आधिरा तयार होऊन आता ती सुद्धा देवाच्या पाया वगैरे पडते आणि गुड मॉर्निंग बाबा, चहा घेणार का असं विचारते। बाबा म्हणतात की नक्कीच आणि लगेच ती म्हणते की आता आपल्यासाठी मस्त आल्याचा परफेक्ट चहा बनवते। तेव्हा मात्र ती फ्रीज मध्ये दूध घ्यायला जाते तर भयंकर वास येतो आणि धावतच म्हणते की बाबा। त्यावरती आता बाबा फ्रीज उघडून बघतात तर सगळं काही भाज्या वगैरे खराब झालेल्या असतात। त्यावरती मात्र आता लगेच बाबा म्हणतात की अगं याचं कूलिंग खराब झालेलं आहे आणि आता मला सगळं काही बाहेर काढून साफसफाई करावी लागेल। तेवढ्यात तेथे मंदा येते। मंदा आता मस्त डोक्याला केसाला गॉगल वगैरे लावलेला असतो आणि गाणं गुणगुणत येत असते। त्यावरती मात्र आता बाबा म्हणतात की अगं मंदा, सगळं खराब झालेलं आहे, आता बघ ना फ्रीजमध्ये। तेव्हा आता मंदा म्हणते की हो का, आणि तोऱ्यातच आता तिचा गरका फिरतो असेल असं म्हणते आणि लगेच आता पर्स वगैरे घेऊन बाहेर जायला निघते। बाबा म्हणतात की काय हे कोणतं उत्तर झालं तुझं, अगं तुझं लक्ष नाही फ्रीजकडे। त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की मी का लक्ष द्यायचं फ्रीजकडे, तुमच्या सुनीला सांगा ती आहे ना घरी आणि ती काही तुमच्या शोभेची बावली आहे का। तेव्हा लगेच आता आधिरा म्हणते की आई अहो मला माहिती आहे, आम्हीच बघितलं। तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की यांनी मला प्रश्न विचारलात की तुझं फ्रीजकडे लक्ष नाही का, मग त्यांना मी उत्तर दिलं। एनिवे मी जातो आणि हे बघा आता मी तुम्हाला किती वेळेस म्हणले होते की फ्रीज अगदी खूप जुना झालेला आहे, खराब झालेला आहे, फ्रीज नवीन घ्या म्हणून, पण माझं कोण ऐकेल आणि आता भोगा, त्यामुळे मी चालले बाहेर। तेव्हा आता बाबा म्हणतात की अगं अशी कशी बाहेर जाते, अगं बाहेर चालली नाश्त्याचं बघ जरा, म्हणून बाबा तिच्यावर ओरडतात। तर लगेच मंदा म्हणते की तुमच्या सुनीला सांगा ती आहे ना इथे, मी बाहेर जेवण करणार आहे असं बोलून मात्र आता ती तोऱ्यातच निघून जाते। बाबा मंदा मंदा करत असतात पण काही ऐकून घेत नाही। बाबा आधिराला विचारते की काय ग, ही काय म्हटली, आता ती बाहेर खाणार आहे। तर आधिरा म्हणते की हो ना असंच म्हटल्यात। तर बाबा म्हणतात की एरवी तर तुझ्यावर रागवत असते आणि आज काय ही बाहेर जेवायला चालली। तेव्हा आता आधिरा म्हणते की बाबा अहो काही म्हणा, आज मात्र आईंचा काहीतरी मूड वेगळाच आहे। त्यानंतर स्वानंदी मात्र आता ही चहा वगैरे आणून देते आजींना, आजी चहा घ्या। तर आजी म्हणते की अगं चहा वगैरे राहून दे, चल बस थोडा वेळ। तर स्वानंदी खुश तेथे बसते आणि आजी स्वानंदीला विचारते की कसं वाटतं। तर आता स्वानंदी म्हणते की मला खूपच मस्त वाटतं। त्यावरती आता आजी म्हणते की अगं तसं नाही, दिवसभरात तुला काही ताप वगैरे, काही कणकण असं काही झालेलं आहे का। त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही आजी हे बघा मला काही होत नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, मी एकदम ठणठणीत आहे, तुम्ही राजवाड्यांना विचारा। त्यावरती आजी म्हणते की अगं जरीही तो बिनविषारी असला तरी सुद्धा तो सापच होता। आणि आता आजी तिला अगदी सापाबद्दल सांगायला सुरुवात करते की मी खूप वाचलेलं आहे त्याबद्दल
की बिनविषारी सापांविषयी काय असतं आणि विषारी सापांविषयी काय असतं सगळं वाचलेलं आहे. खूप काही वाचलेलं आहे. परंतु नंदू, अगं एक गोष्ट मला काही कळत नाही की साप आपल्या घरामध्ये घुसलाच कुठून ग? स्वानंदी म्हणते की आजी, अहो गार्डन मधून आला असेल. तेव्हा लगेच मात्र आता आजी म्हणते की अगं इतके दिवस आपण इथे राहतो, मग कसं आला असेल गार्डन मधून? जनावरांनी केलं तरी काय आहे, आता जंगलामधून आता बाहेर आले असतील आणि शिरले असेल आपल्या घरामध्ये. तेव्हा आता आजी म्हणते की अगं हे बघ, प्राण्याबद्दल मला सुद्धा चांगलं माहिती आहे, पण असं घरामध्ये साप शिरणं ही चांगली गोष्ट नाही ग. जर काल आला आणि तो परत आला तर काय करायचं? एकतर मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आजी, तुम्ही असं घाबरू वगैरे नका. आपण एक काम करू, आपल्या घराची मस्त साफसफाई करून घेऊ आणि पेस्ट कंट्रोल करू. मस्त आता आपण काहीच काळजी करायची नाही, सगळं मी व्यवस्थित करते. आणि आता तुम्ही चहा वगैरे पिऊन घ्या. ते स्वानंदी मात्र जात असताना आजी तिला जवळ बोलवते आणि आता आजी तिचा मस्त किस वगैरे घेते आणि तिच्या गालावरून हात फिरवत, डोक्यावरून हात फिरवत म्हणते, अगं जब्बर का स्वानंदी स्वतःला. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो आजी, आणि आले असं बोलून आता स्वानंदी बाहेर जाते. त्यानंतर आता मंदा इकडे खूप काही शॉपिंग करते, तिला हवी तसे शॉपिंग करते, ड्रेस वगैरे सगळी, आणि अगदी मस्त तोऱ्यात हिंडत असते. आणि आता ही शॉपिंग केलेली आहे ती सगळी समोरच्या त्या क्रेडिट कार्डवरून तिने सगळं काही पिनकोड नंबर वगैरे सगळं काही शोधून आता सुष्मिताने तिला दिलेलं असतं आणि मस्त शॉपिंग करत असते, मस्त एन्जॉय करत आहे. त्यानंतर आता इकडे मलिका, आता घरामध्ये साफसफाई सुरू असते आणि साबणाचं पाणी असतं फरशीवर सांडलेलं, आणि तेवढ्यात मलिका तेथे येत असते मोबाईलमध्ये बघत. लक्ष असल्यामुळे आता ती काही खाली बघत नाही आणि लगेच त्या साबणाच्या पाण्यावरून तिचा पाय घसरतो आणि जोरात मलिका त्या हातावर खाली पडते. तेव्हा आता मॉम इन लॉ करत सुष्मिता सुद्धा धावतच आलेली असते आणि धावतच येत मात्र ती सुद्धा आता खाली पडते आणि म्हणते की मॉम इन लॉ मी सुद्धा पडले. आजीला मात्र खूप हसायला येत असतं. आजी लगेच आता धावतच येते आणि स्वानंदी सुद्धा, आणि धावतच येऊन मात्र या दोघींना धरते. जेव्हा आता त्या मितालीने ह्या मलिकाला धरलेलं असतं तर रागाने म्हणते की सोड, मला लाज नाही वाटत का हे असं खाली पाणी सांडायला? असं कोणी पाणी खाली म्हणजे सांडतं का साबणाचं वगैरे? त्यावरती आता लगेच ती म्हणते की सॉरी मॅडम. तर स्वानंदी विचारते की तू का सॉरी म्हणतेस ग? आणि काकू, अहो हे बघा, येते मात्र ती घराची स्वच्छता करत आहे, त्यामुळे असं पाणी वगैरे सांडू शकतं, तुम्ही का तिच्यावर रागवता? तुम्ही चालत येत आणि तुमचं लक्ष नव्हतं का? तेव्हा मलिका रागाने म्हणते की हो का, आता मी लक्ष द्यायचं होतं का? स्वानंदी म्हणते की अहो मग दुसरं कोण लक्ष देणार होतं? तुम्ही नव्हते लक्ष देणार तर? हे बघा, अहो आपला स्टाफ आहे तर तो आपलं घर स्वच्छ, आपलं आयुष्य स्वच्छ राहावं यासाठी काम करतो, आपल्या घरासाठी. आणि मला हेच कळत नाही की तुम्ही सुद्धा आणि तुमची मुलं सुद्धा स्टाफशी असं का टोनमध्ये बोलत असतात तेच कळत नाही, आणि त्यांच्याशी बोलण्याची आणि वागण्याची ही काही पद्धत नसते. त्यावरती आता लगेच म्हणते की हो झालं तुझं, शेवटी आलीस माझ्या मुलावर. किती काही झालं तरी स्वानंदी मी तुला सांगून ठेवते, माझ्या मुलांना मध्ये घ्यायचं नाही आणि तू मला अक्कल शिकवणार का असं म्हणते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो नाही, मी कोण तुम्हाला अक्कल शिकवणारी? मी फक्त तुम्हाला इतकं सांगण्याचा प्रयत्न करत होते की आपण जर समोर बघून असं चाललं नाही तर आपणच तोंडावर पडू शकतो. काकू, आपण जर सतत असं वागत राहिलो ना तर शेवटी लांडगा आला रे आरला असं सुद्धा आपल्यासोबत होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आणि आता हे जे काही घडलं तुमच्यासोबत आणि तुम्ही जर सतत त्यांना असं बोलत राहिला, त्यांचा अपमान करत राहिला, तर मुद्दाम जर कोणी तुमच्याबरोबर असं केलं तर मग कसं होईल बरं? तेवढ्यात आता समर तेथे येतो. समर विचारतो की काकू काय झालं? आता काकू समरला बघून आणखीनच अरे 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 देवा, आता खूपच लागलेलं आहे असं करते. तर काकू, आता नक्की तिला काय झालं? म्हणून समर म्हणतो की काय झालं? आता मलिका अगदी खूपच किंचाळत असते, अरे मला आता सहन होत नाही, साबणाच्या पाण्यावरून मी पाय घसरून खाली पडले, खूप लागलेलं आहे रे मला. आई ग माझी कंबर. समर, अरे समर. तेव्हा लगेच समर म्हणतो की काकू काय झालं, खूप दुखतं का ग? आणि चल आपण हॉस्पिटलला जाऊयात, डॉक्टरांकडे आपण चेक वगैरे करून घेऊयात. तर मलिका म्हणते की नको, अरे डॉक्टर वगैरे काही गरज नाही, पण हे सगळं ह्या स्वानंदीमुळे झालं. आणि स्वानंदीला म्हणते की काय ग स्वानंदी, का तू असं केलंस बरं? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की माझ्यावर का आरोप करतात? तर काकू म्हणते की हो, हिने सगळं काही करण्यासाठी सांगितलं असेल या स्टाफला कोणाला तरी, आणि खरं सांग स्वानंदी, हे सगळं तू मुद्दाम करत आहे ना मला त्रास देण्यासाठी? तेव्हा आता समर म्हणतोय हे बघा, मात्र
काकू तू सुद्धा शांत हो. आता काकू मुद्दाम अगदी नाटक करत असते की सगळं काही स्वानंदीने केलेलं आहे असं समोर दाखवण्यासाठी की स्वानंदी प्लीज अगं असं मात्र तुम्हाला सतत त्रास देत जाऊ नकोस ग, मला खरंच खूप म्हणजे त्रास होतो. अरे समोर माझं वय झालेलं आहे आणि बघ ना ही स्वानंदी माझ्याशी कसं वागते. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की अहो मॉम इन लॉ तुम्ही काय बोलतात, उलट मात्र नंदुताईने तुम्हाला उचललं आणि त्या फेसवरती तुम्ही स्वतःहूनच पडल्यात आणि तुम्ही का तिच्यावर आरोप करतात. तेव्हा आता मलिका रागाने मात्र ह्या सुष्मिताकडे पाहत असते. तेव्हा आता बाबा ते फ्रीज मधील सगळं काही साफसफाई करून ठेवतात आणि म्हणतात की अरे देवा परमेश्वरा खूपच दमलेले असतात आणि आता ते येऊन बसतात. तर अधिरा त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते आणि तेव्हा आता रोहन सुद्धा तेथे आलेला आहे. तो म्हणतो की बाबा आम्हाला वाटलं नव्हतं की फ्रीज अशी मान टाकेल. त्यावरती बाबा म्हणतात बाबा आता म्हणत आहे की रोहन तुला आठवते का, अरे तू 8वीला होता तेव्हा आपण तो फ्रीज घेतला होता. ते ऐकून अधिरा म्हणते की काय सांगतास, इतक्या दिवसाचा फ्रीज आहे का. बाबा खुश होत असतात आणि हो असं म्हणतात. त्यावरती अधिरा विचारते की बाबा अहो तुमची सुद्धा अगदी मस्त त्या फ्रीजची मैत्री झाली असेल हो की नाही. तेव्हा आता रोहन म्हणतो की हो ना, कारण बाबांना जे बोनसचे पैसे मिळाले होते ना तर त्याचा हा फ्रीज घेतला होता. तेव्हा आता बाबा म्हणतात की हो ना, आणि हे बघ आपल्या कष्टाने जो काही आपण हा काही गोष्टी वस्तू विकत घेतो तर त्यामध्ये आपला जास्तच म्हणजे जीव असतो. तेव्हा आता आदिरा म्हणते की आयडिया, आणि आपण सुद्धा रोहन असंच फ्रीज घेऊयात म्हणजे आपल्या अगदी 50 पर्यंत तो खराब व्हायला नकोय. तेव्हा आता रोहन हसतो की तू पण काही न बोलते असं म्हणतो. तेवढ्यात मात्र आता दरवाजा वाजतो, दरवाजाची बेल वाजलेली आहे. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते मंदा तिथे हल्ली असते. मंदा मात्र तिथे आता एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि तो म्हणतो की सरपोतदार अहो डिलिव्हरी आलेली आहे तुमची. तेव्हा आता नक्की काय डिलिव्हरी असेल हे तर काही कुणाला कळतच नसतं. रोहनला काही कळत नसतं. तो म्हणतो की डिलिव्हरी म्हणतात की नक्की काय आलेलं आहे. तेवढ्यात आता जे काही आता ते फ्रीज वगैरे असेल बहुतेक, आणि तेव्हा मात्र आता ते फ्रीजचं बॉक्स वगैरे आहे तर ते आतमध्ये घेऊन आता ते दोनही माणसं येतात. आदिरा बाबा आणि रोहन ही सगळे बघत असतात. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो, नक्की काय असेल. जेव्हा ते आतमध्ये येतात तर बाबा म्हणतात की कोण तुम्ही आणि हे काय आहे. त्यावरती आता ते म्हणतात की डिलिव्हरी फ्रीजची. तेव्हा आता रोहन म्हणतो की अधिरा काय, अगं तू फ्रीज बुक सुद्धा केला का. तेव्हा आता आदिरा म्हणते की नाही मी फ्रीज ऑर्डर केलेला नाही. अधिरा म्हणते की रोहन तो केला असेल. बाबा म्हणतात की रोहन नक्कीच. तेव्हा रोहन म्हणतो की अगोदर मी तुमच्याशी चर्चा केली असती, मी कशाला फ्रीज लगेच ऑर्डर केला असता. आणि तेवढ्यात तेथे आता ही मस्त मंदा मॉडर्न लुकमध्ये तेथे येते आणि सायलेंट असं म्हणून जरा बाजूला व्हा आणि म्हणते की हो हा फ्रीज आहे तर तो मी विकत घेतला असं तोऱ्यातच म्हणते. उगाच याचं क्रेडिट तुम्ही अधिराला देऊ नको असं म्हणते. तर आता बाबा म्हणतात की मंदा अगं काय. रोहन आणि अधिरा म्हणतात की काय तू फ्रीज म्हणजे बोलवला. त्या आता डिलिव्हरी बॉयला म्हणते की आता हे डबडं फ्रीज आहे तर ते डबडं बाहेर घेऊन जा आणि जे नवीन फ्रीज आहे तर त्या जागी ते शिफ्ट करून द्या. तर मंदाचा तोरा काही कुणाला कळतच नसतो. मंदाच्या आता पर्स वगैरे आहे तर ती हातामध्ये आहे आणि मस्त केसाला गॉगल वगैरे शायनिंग मध्ये. बाबा विचारतात की मंदा अगं तू फ्रीज विकत घेतला पैसे कुठून आले. मंदा आता सगळ्यांना म्हणत आहे की आता यापुढे मात्र मी माझ्या तोऱ्यातच जगणार, माझ्या मनाहौशीने. जे काही मला हवं आहे ते सगळं काही मी माझ्या मनानेच करणार. यापुढे मी कधीही कुणाच्या दबावाखाली राहणार नाही. जे काही होईल ते सगळं माझ्या मनासारखं होईल. तेव्हा बाबा म्हणतात की मंदा अगं तू नक्की काय बोलते हे तुझं तुला कळतं का. तेव्हा मंदा म्हणते की तुम्हाला कळणार नाही, कारण इतके दिवस मी तुमच्या जवळ राहते आणि स्वतःची काय अवस्था करून घेतली बघितलीस का. आणि मी कोण होणार होते तर मीच नाशिक, पण इथे आले तुमच्या मागे धावले आणि माझी अशी अवस्था झाली. पण आता मात्र नाही, आता मात्र मी माझ्या मनासारखं वागणार, जुन्या मंदाला मी परत आणणार. तेव्हा बाबा म्हणतात की मंदा. तेव्हा मंदा लगेच म्हणते की राहून द्या, तुम्ही तर काही बोलूच नका. आणि मंदा मात्र त्यांना काही डिमांडच देत नाही की माझ्याकडे तुमच्यासाठी बोलायला वेळच नाही आणि मला तर शॉपिंग करायची आहे, म्हणून लगेच तोऱ्यातच बाहेर जाते. रोहन आणि अधिरा तोंडालाच हात लावतात. आता रोहन विचारतो की हिला कसली शॉपिंग करायची आहे अजून. तेव्हा आता जेव्हा तो नवीन फ्रीज बघितला जातो तेव्हा लगेच आता या रोहन आणि अधिरा यांना धक्काच बसतो. ते सारखं त्या फ्रीजकडे बघत बाबांना विचारतात की आईला नक्की काय झालं. तेव्हा बाबा म्हणतात की नक्की काहीतरी बिघाड झालेला आहे. आणि आता ह्या सगळ्यांना असं वाटतं की नक्कीच आता आईला भिसीचे पैसे मिळालेले आहेत म्हणूनच ती त्यामधून खर्च करत आहे असाच अर्थ करून घेतात. पण तो बाबा मात्र विचारातच पडलेले असतात. त्यानंतर आता इकडे समोर स्वानंदीला म्हणत आहे की प्लीज काकूचं बोलणं मात्र तुम्ही खरंच विचारात घेऊ नका. त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही हो नाहीच घेत मी, अहो त्यांना लागलेलं आहे ना. तेव्हा आता लगेच समोर पुन्हा म्हणतो की तुम्ही जर वेळेवर आला नसता ना त्यांना आणखीन त्रास झाला असता. आता
मलिका रडण्याचं नाटक करते आणि सॉरी सॉरी करत असते. माझ्यामुळे तुम्हाला फक्त त्रासच होतोय असं म्हणते. परत म्हणते की माझ्यामुळे खरंच तुम्हाला खूप त्रास होतोय. तर समर म्हणतो की काकू अगं तू काय बोलते, माझ्यामुळे कसला त्रास होणार आहे. तर समर कसं म्हणजे मलिका म्हणते की हो ना, अरे हो माझ्यामुळेच तुम्हाला त्रास होतोय. अरे आयुष्यभर मी एकटीने काढलं ना, त्यामुळे हल्ली जरा माझा जीव आहे तर तो असा घाबरा होतोय. त्यावरती समर म्हणतो की काकू अगं काही गरज नाही घाबरण्याची, मी आहे ना तुझ्यासोबत, अजिबात घाबरू नकोस. तेव्हा काकू आता समोरच्या जवळ येते आणि म्हणते की अरे तू घरात आल्यानंतर मला खरंच खूप सेफ वाटतं, खूपच छान वाटतं. तेव्हा आजी आणि सनंदी एकमेकीकडे बघून हसतात. अरे तू आहेस म्हणून कुटुंब आहे. तेव्हा समर म्हणतो की अगं काकू मी एक सांगू का, अगं हे बघ मी तर आहे, मी आहे, जरा टेन्शन कमी घेत जा. किती छोट्या छोट्या गोष्टीचं तू टेन्शन घेतेस बरं. आता मात्र मलिकाला आतमध्ये जायला सांगतो, कोणाला तरी धरून घेऊन जायला सांगतो. अगदी हळूच मलिका खूपच चाळे करत असते की खूपच दुखतं. त्यानंतर आजी मात्र सगळ्यांना व्यवस्थित साफ करून घ्यायला सांगते. समर सोनंदीला म्हणतो की काकूची खरंच मला खूप काळजी वाटते, आपणच तिला जपायला हवं. तो बाहेर जातो तर सोनंदी आता मनात म्हणते की राजवाडे अहो कसं समजायचं तुम्हाला, या घरामध्ये मात्र 2 काकू वावरत असतात. एक म्हणजे तुमच्यासमोर वेगळं नाटक करणाऱ्या आणि दुसऱ्या म्हणजे मी नसताना माझ्यासमोर येणाऱ्या. अगदी अशा वेगळ्याच काही, त्यांचा जो काही चेहरा आहे ना मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेल, नाहीतर त्या मात्र असंच तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहतील. तो मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.